माणसाने सारे जग कमावले आणि आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? हे शब्द संत इग्नेशियस लोयोला ह्यांच्या मुखातून बाहेर पडले. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शब्द संत फ्रान्सिस झेवियर ह्यांच्या कानावर पडले. जणू काही उकळत्या तेलाप्रमाणे त्याच्या काळजाला जाऊन ते झोंबले. आणि असं म्हणतात की त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांसमोर एक तराजू दिसला. तराजूच्या एका पारड्यामध्ये संपूर्ण जग आणि दुसऱ्या पारड्यामध्ये फक्त एक आत्मा. तरी देखील ज्या पारड्यामध्ये एक आत्मा होता ते पारडं जड असलेलं त्यांना दिसलं. तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये एका आत्म्याची किंमत आली की ही किंमत केवढी मोठी आहे. त्यासाठी संपूर्ण जगाचा त्याग करायला देखील माणसाने तयार असलं पाहिजे हे त्यांना कुठेतरी मनोमन पटलं. त्यांनी आपली महत्वाकांक्षा बाजूला ठेवली आणि एक एक आत्मा परमेश्वरासाठी मिळवण्याकरिता ते आपल्या घराबाहेर पडले. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नेमकं तेच सांगत आहे की ज्याला माझ्या मागे यायचं आहे त्याने आत्मत्याग करावा, स्वतःचा क्रूस उचलावा आणि मला अनुसरावे. माणसाला अशा प्रकारची निवड करण्याचं स्वातंत्र्य परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणूनच पहिलं वाचन सांगत आहे की मी तुझ्या पुढे जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद ठेवलेले आहेत. तू ज्याची निवड करशील ते तुला प्राप्त होईल. माणसाला सातत्याने निवडीचं स्वातंत्र्य वापरायचं असतं. योग्य अशा गोष्टीची निवड करायची असते. ही निवड जर योग्य असली तर संपूर्ण जीवन सुंदर बनतं. हीच निवड जर चुकली तर आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. म्हणूनच प्रायश्चित्त काळामध्ये अगदी सुरुवातीलाच आपल्याला ही निवड करण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे की ह्या प्रायश्चित्त काळामध्ये ख्रिस्त सभेने लावून दिलेली प्रायश्चित्त काळाची शिस्त आपण पाळणार आहोत की आपण आपल्याच मनाप्रमाणे जीवन जगणार आहोत तपासून पाहूया.